करमाळा नगरपालिकेचा निकाल जो आहे तो 2 दिवसावर बाकी आहे। आपण सध्या करमाळा ज्या नगरपालिकेच्या मतदान केलेल्या पेट्या आहेत ज्या स्ट्रॉंगमध्ये ठेवल्या आहेत त्या ठिकाणी आहोत। आपण सध्या या ठिकाणी पाहू शकतो की या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी करमाळा नगर परिषदेच्या वतीने जे आहे त्या अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठेवण्यात आली असून या ठिकाणी ज्या या ईव्हीएम पेट्या आहेत त्या ठिकाणी जे आहे ते या सर्व ईव्हीएम पेट्यातील स्ट्रॉंग रूमवरती जे आहे ते CCTVची देखील नजर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। यामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी ठेवल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। यामध्ये आपण पाहू शकतो की 2 सशस्त्रधारी पोलीस देखील या बंदोबस्तासाठी तैनात असल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते। यामध्ये जे आहे ते 2 दिवसानंतर जे आहे ते नगरपालिकेचा निकाल होणार असून या ठिकाणी जे करमाळा नगरपालिकेत मतदान झालेल्या पेट्या ज्या आहेत त्या सध्या या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं आहे। तरी सोमवारी नेमकं करमाळा नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे देखील आपल्याला पाहण्याचं असून उमेदवार जे आहेत त्यांच्या देखील या 2 दिवसाच्या निकालामुळं जे आहे ते निकालाची उत्सुकता लागल्याचं त्यांचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।